नमस्कार, मी किरण. आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषद शाळा निळजे येथील शेकडो गरीब विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत वह्या वाटप. मागील वर्षी 6 डिसेंबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वही एक पेन हा उपक्रम निळजे लोढाहेवन शहरातील बुद्धिस्ट समूह लोढाहेवन पलावा शहर निळजे यांच्या माध्यमातून राबवण्यात आला होता. त्या अनुषंगाने सुमारे 100 डझनहून अधिक वह्या या उपक्रमात काही दानी व्यक्तींच्या सहयोगातून जमा झाल्या होत्या. यावेळी 26 जानेवारी 2025 रोजी 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्याचा बुद्धिस्ट समूहाचा मानस होता. मात्र त्या दिवशी सर्वत्र जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रम असल्यानं त्या दिवशी वह्या वाटप करणं शक्य झालं नाही. त्यामुळे आज सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद शाळा निळजे येथील अत्यंत गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. प्रसंगी निळजे गावचे माजी सरपंच बाळकृष्ण अंबो पाटील, माजी सरपंच निवृत्ती पाटील, सामाजिक कार्यकर्ते उद्योजक नागेंद्र शर्मा, आग्री युथ फोरमचे उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ, ज्येष्ठ कवी सुनील पाटील, समाजसेवक वामन पाटील, श्रीमती दीपा सतीश पाटील, शामराव यादव, रवी गायकवाड, सुधीर कोतकर, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजचे संपादक GD कदम तसेच शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र खैरनार, सहशिक्षिका साधना ठाकूर आदी शिक्षक वह्या वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थित होते. पुढील 2 दिवसात उर्वरित वह्या वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा काटई येथे माजी उपसरपंच काशीनाथ पाटील तसेच हेदुटणे गावचे माजी सरपंच तकदीर काळन व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचं बुद्धिस्ट समूह लोढाहेवन पलावा शहर निळजे यांच्या वतीने आज जाहीर करण्यात आलं असून या स्तुत्य उपक्रमाचं मान्यवरांनी भरभरून कौतुक केलंय. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली, महाराष्ट्र. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. स्वागत अतिथी, स्वागत तुमचे, स्वागत करीतो रसिक जतांचे. सुदिन मोठा हा भाग्याचा आज सोहळा वह्या वाटप कार्यक्रमाचा. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी जिल्हा परिषद शाळा निळजेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. बुद्धिस्ट समूह लोढा पलावा निळजे शहर यांच्या विद्यमानाने 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वह्या वाटप कार्यक्रम झालेला होता आणि त्याचा औचित्य साधून 6 वह्या आणि 1 पेन असा सर्व ह्या समूहामार्फत गोळा करण्यात आलं आणि ते गरीब आणि गरजूवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून पोहोचवलं गेलेलं आहे. तर त्याचा उद्दिष्ट साधूनच हा एक कार्यक्रम आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, त्यागीला सुखी संसार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सार्थक आहे. आज 26 जानेवारी आहे. आपण भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा
विद्यार्थी आहेत, प्रातिनिधिक स्वरूपात 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना आपल्या हस्ते वही आणि पेनाचं वाटप होईल असं मी या ठिकाणी जाहीर करतो. मंडळी, आज हा जो कार्यक्रम आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणीसाठी आपण जो 6 डिसेंबर कार्यक्रम करतो आपल्या शाळेमध्ये, बरोबर आहे की नाही? प्रत्येक पुण्यतिथी जयंती आपण शाळेमध्ये साजरी करत असतो. तर त्यांनी एक कृतार्थ किंवा कृतज्ञ व्यक्त होण्यासाठी, आपण त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी सगळ्या मान्यवरांनी तुमच्या विद्यार्थ्यांसाठी वही आणि पेन हा अभ्यासासाठी दिलेला आहे, बरोबर आहे की नाही? त्यामुळे आम्ही आमच्या शाळेकडून सगळ्या मान्यवरांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम खूप छान केलेला आहे. उपक्रम पण खूप सुंदर आहे. त्यामुळे आमच्या विद्यार्थी टाळ्या वाजवून सगळ्यांचं स्वागत करतो. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त लोढा हेवन येथील उद्दिष्ट संघटनेतर्फे एक पेन एक वही अशा पद्धतीनं समाज सेवक करून गोळा केलेल्या वह्यांचं या ठिकाणी नियोजन शाळेत वितरण करण्यात आलेलं आहे. अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे. मला वाटतं समाजासाठी जी काही काम करणारी माणसं आहेत त्याच्यापैकी एक संघटना आहे आणि त्यांच्या कार्याला माझ्यातर्फे शुभेच्छा. याही पुढे त्यांनी अशाच पद्धतीनं कार्य करावं आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी ही सदिच्छा. जय हिंद. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वही एक पेन बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी श्रद्धांजली वाहण्यासाठी माननीय पत्रकार श्री JD कदम यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि त्यांनी या समाजातील जे विद्यमान आहेत, उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, अध्यक्ष, विविध कमिट्यांचे अध्यक्ष आहेत, या सर्वांना एक हात दिली की तुम्ही श्रद्धांजली म्हणून आपले जे गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना एक वही आणि एक पेन तुम्ही आम्हाला सहकार्य म्हणून द्या. तर यांच्या हाकेला साथ देऊन या समाजातील भरपूर सारे असे उद्योजक, समाजसेवक या ठिकाणी एक वही नाही तर डझनभर अशा वह्या त्यांनी एकत्रित केल्या आणि त्यांच्या सहयोगाने जे गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना प्रत्येकाला एक वही आणि एक पेन हे प्रत्येक शाळेमध्ये या माध्यमातून वाटप करत आहेत. खूप सुंदर असा उपक्रम आहे. मला तर असं वाटतं की जेवढे महापुरुष आहेत त्यांच्या जयंतीनिमित्त, उत्साहानिमित्त असे जर उपक्रम हाती घेतले तर त्यांनाही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली जाईल आणि त्याच्यातून समाजाचं भलंही या ठिकाणी होईल. धन्यवाद. खूप सुंदर असा उपक्रम आहे आणि असाच उपक्रम आपल्या माध्यमातून घडत राहोत ही मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या उपक्रमासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज का जो ये कार्यक्रम पुस्तक वितरण का यहाँ पे आयोजित किया गया, ये काफी भव्य, काफी सुंदर, काफी अद्भुत और काफी दिव्य रहा. इसके लिए मैं सभी आयोजकों को बार बार नमन करता हूँ. आप सभी का बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू सो मच. रवींद्र स्मृती दिनांना आणि आज एक वही एक पेन हा कार्यक्रम 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त औचित्य साधून लोढा हेवन चे JD कदम साहेब असतील, रवी गायकवाड असतील, सुधीर कोटकर असतील, या लोकांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला आपल्या निजे गावात आपण प्रथम प्राधान्य दिलं. त्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळा मराठी या विद्यार्थ्यांना आपण वह्या वाटपचा कार्यक्रम करून दिला. त्याबद्दल आपले सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि ते सांगतो. निळजे गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम उद्दिष्ट समूह निळजे लोढा हेवन यांच्या वतीने तसेच
ज्यांनी या उपक्रमाला खुल्या मनाने, दिलदार मनाने मदत केली. तर कुठला कार्यक्रम, तर 6 डिसेंबर रोजी आपल्या लोणा हेवलमध्ये डॉक्टर बाबासाहेब यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त माझे मित्र पत्रकार कदम साहेब आणि त्यांचा सर्व संघटना यांच्या वतीने एक त्यांनी हाक दिली होती का बा एक वही एक पेन तुम्ही बाबासाहेब यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येताना घेऊन या. त्या उपक्रमाला फार चांगल्या प्रकारे प्रतिसाद आपल्या सर्व या भागातील समाजसेवकांनी दिला, सर्व नेते मंडळी दिला आणि जवळजवळ 125 ते 150 डझन वह्या या उपक्रमासाठी जमा झाल्या. आणि त्या वह्यांचा उपक्रम मधल्या काही काळात जे समजा मान्यवर होते किंवा जे दानशूर व्यक्ती होत्या त्यांचा वेळ मिळत नसल्यामुळं हा कार्यक्रम आज या शाळेमध्ये आयोजित करण्यात आला. मुलांना वह्या वाटप देण्यात आले. त्याच्यासाठी गावातील सर्व मान्यवर तसे त्या उपक्रमाला ज्यांनी प्रतिसाद दिला होता त्या सर्वांनी येऊन चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे. आणि या सर्वांच्या मागची मदत किंवा आपण ज्याला बोलतो का खऱ्या अर्थाने त्यासाठी कोणी प्रयत्न केले तर ते आपले पत्रकार कदम साहेब यांनी ह्याच्यासाठी जे काही धावपळ करावी लागते ती केली आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे घडवून आणला. त्याच्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो. आणि आम्हाला शाळेतील मुख्याध्यापकाने सुद्धा फार चांगल्या प्रकारे सहकार्य केले. आमच्या ताई इथं उपस्थित राहिल्या. या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि डॉक्टर बाबासाहेब यांना हे कार्यक्रम श्रद्धांजली जो करण्यात आला तो चांगल्या प्रकारे पार पडला असं मला तरी वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवर, या शाळेचे मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपण भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वही एक पेन या उपक्रमाअंतर्गत आपण या कार्यक्रमाला जमलेलो आहोत. मी असं सांगेन की आता जी.डी. कदम आहेत, ज्येष्ठ पत्रकार, ग्लोबल न्यूजचे संपादक, त्यांनी खूप अविरत मेहनत घेतलेली यासाठी. तेव्हा आपण इथे सगळे जमलेले आहोत. त्यांच्या या मेहनतीमुळेच आज हा कार्यक्रम होत आहे. असं म्हटलं तर वापर ठरणार नाही, कारण ही जी मेहनत करायला खूप परिश्रम, वेळ द्यावा लागतो. आणि दुसरं अजून त्यांच्याबद्दल मला एक सांगायचं आहे की त्यांनी सर्वांना एकत्रित करून हे एवढ्या वह्या आणि पेन जमा केलेल्या आहेत, प्रत्येक शाळेमध्ये ते देणार आहेत. तर त्यांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. मला जरा जायचं आहे आणि थोडक्यात मला बोलायचं खूप होतं, पण इथपर्यंत थांबतो. धन्यवाद. त्यानंतर या उपक्रमासाठी मोलाचं असं सहकार्य केले ते नागेंद्र शर्मा, उद्योजक, समाजसेवक यांचाही स्वागत मी आमच्या मुख्याध्यापक यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा तुळशीचं रोपटं देऊन त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यानंतर विश्वनाथ दादा रसा, उपाध्यक्ष आगरी महोत्सव यांचंही स्वागत आमच्या शाळेच्या वतीने या ठिकाणी होत आहे. आमच्या सर्वांचे लाडके आणि सतत मदतीचा हात शाळेकडे देत असणारे आमचे सुनील दादा पाटील कविवर्य यांचंही स्वागत या ठिकाणी आमच्या शाळेच्या मॅडम करतील. त्यानंतर आमच्यावर लक्ष ठेवायला
नेहमी सतत दुकानात हजर असणारे आमच्या विद्यार्थी कुठे इकडे तिकडे पळत असतील, सतत आवाज देतात, मुलांनो इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका. मुलांनो आम्ही जसं मुलांकडे लक्ष ठेवतो तसे आमचे बाबा, आम्ही त्यांना बाबाच म्हणतो, तर वामन दादा यांचंही स्वागत आमच्या शाळेच्या वतीने करण्यात येईल. त्यानंतर सुधीर कोटकर ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. नंतर रवी दादा, समाजसेवक रवी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या भेटीला दीपाताई या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. दीपा सतीश पाटील, समाजसेविका, त्यांचंही स्वागत मी आमच्या मॅडमला विनंती करतो की दीपाताईंचं एक सुंदर असं रोपटं देऊन ह्या ठिकाणी स्वागत करायचं आहे.